की शन्यानं सोंग आहे नुसतं सोंग. उठवा हो ती साठवाडा त्या श्रेयसच्या आयुष्याचं का करणारे देव जाणे. काय सुवर्णाताई कशा आहात? मस्त. काय राधिका, झाली का तुझी पूजा करून? हे काय आताच पूजा करून येऊन राहिलो. तुमची पूजा नाही का झाली? नाही, हे काय सामान घेऊन घरी चालली. या डहाळीची पूजा करणार का? हो, काय करणार, कोणाला वेळ आहे इथे वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करायला? नाही म्हणजे ज्या झाडाची पूजा करायची त्या झाडाचं नुकसान करून राहिलो असं नाही का वाटत तुम्हाला? हो, पण आपल्या सोयीसाठी आपण पर्यावरणाचा ऱ्हास करतोय. झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात. ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू. तो प्रत्येकाच्या शरीरासाठी आरोग्यासाठी आवश्यक असतो, हो ना? हे आहे आता शहरामध्ये प्रदूषण किती वाढलं. अशा वेळेला आपण डहाळी तोडण्यापेक्षा झाडं लावली पाहिजेत असं नाही का वाटत तुम्हाला? नाही म्हणजे मला काही तुम्हाला लेक्चर द्यायचं नाहीये, असंच मनात आलं म्हणून सांगितलं तुम्हाला. आपण मुलांना सांगतो झाडं लावा, झाडं जगवा, आणि आपणच असं केलं तर कसं चालेल? एवढा विचार आम्ही केलाच नव्हता. आपण पुढचा विचार करत नाही आणि आत्ता जे वाटतं ते करून मोकळे होतो. आपण जर आत्ता झाडं लावली तर आपल्या पुढच्या पिढीसाठी उपयोगी पडतील, नाही का? आता तुझं म्हणणं पटलंय, पण आता पुढे काय करू? आता काय, आत्ता केलेली चूक पुन्हा करायची नाही. एक चूक एकदाच करायची. हो ना, आमचे हे नेहमी म्हणतात की देवाला मनापासून नमस्कार केला ना तरी पुरतो. तो काही सांगत नाही पूजा अशीच करा तशीच करा, साग्र संगीत करा वगैरे. सुवर्णाताई, झाडांनाही जीव असतो, त्यांना आपण काऊन त्रास द्यायचा? राधिका ताई, तुम्ही इतकी छान माहिती दिली, अगदी आमच्या डोळ्यात अंजन घातलं. यापुढे आम्ही डहाळी तोडणार नाही आणि कोणालाही तोडून देणारही नाही. आणि आजच्या चुकीची भरपाई एक एक झाड लावू. पा बोलतानाच इतकं समाधान वाटतंय तुम्हाला, प्रत्यक्ष झाड लावाल तेव्हा किती खुश होऊन जाल. बरं का नानीजी, आज मी पण एक नाही तर चांगली 2-2 झाडं लावणार आहे. आणि अथर्व आणि नेहा दोघांनाही सोबतीला घेऊन जाणार आहे. त्यांनाही कळू दे ना वृक्षारोपणाचं महत्व. खरंय, हा छान. खरंय, आणि पुढच्या पिढीलाही कळलं पाहिजे ना याचं महत्व काय आहे ते. नाही तर शनायासारखी गात होऊन जायची ना. नाही तर का पिंपळ, काय पिंपळ आणि वडातला फरकच नाही तिला कळून द्यायला. काय बाई पोट्टीशी असता का संसार करणार आहे ती. नाही, आपल्याला काय करायचं? सगळ्याच्या मोठं कोण चला येतो हा. पण ना एकदम फिल्मी आहे. गॅरीचे स्माइली आलेत फोटोजवर. कमाल आहे हे. आपण किती दिवसांनी खातो यार. सुपर टेस्टी. आमचा फोन आला. ए फोन घे, पण आपण आता काय करतोय हे सांगायचं नाहीये, लक्षात आहे ना? हॅलो, हाय गॅरी. हाय गॅरी. अगं शनाय, हे काय हे सगळं पूजा वगैरे? काय यार, मी तुझ्यासाठी करवा चौथ का व्रत ठेवलाय आज. ए अगं ऐक, ते करवा चौथ नाही, वटपौर्णिमा म्हणतात, आणि करवा चौथ वगैरे नसतं अगं आपल्यात. ठीक आहे ना यार, म्हणजे फिलिंग समजून घे ना, त्या महत्वाच्या आहेत. हो बच्चा, आय नो, पण बट बीट काही नाही. बरं ऐक ना, मी ना सकाळपासून फास्ट केलाय तुझ्यासाठी. काहीच खाल्लं नाही माहितीये मी. हॅलो, ए तू काय रेस्टॉरंट मध्ये वगैरे बसलीस का? मला आवाज ऐकू आले. हो, हॉटेलमध्येच आहे मी, पण ईशाला भूक लागली आहे ना, सो ईशा खाते. आणि मी नुसतेच कंपनी देते तिला. मी आज किती माझ्या भुकेवर कंट्रोल केलाय माहितीये का तुला? अगं बच्चा, पण कशाला करायचं? भूक लागली की जेवून घ्यायचं. आणि तसे हे उपास तापास काही तुझ्या टाईपचं नाहीये.
आणि तू काही राधिकासारखी नाहीये उपास तापास करून दिवसभर परत काम करायला. एक मिनिट ना, मला कम्पेअर करायचं नाही तिच्याशी अजिबात. आणि तुला काय अचानक प्रेम येते तिच्यावर एवढं? तसं नाही बच्चा, पण मला म्हणायचं असं होतं की हे उपास तापास फेस्टिवल्स वगैरे नॉट युअर टाइप्स ना, तर कशाला उगीच करतेस तू? ठीक आहे ना, आय एम डूइंग इट फॉर यू, सो आय एम फीलिंग गुड अबाउट इट. आय एम डूइंग इट फॉर युअर गुड हेल्थ. दॅट्स सो स्वीट ऑफ यू बच्चा. आय लव्ह यू. हे ऐक ना, तुला सांगायचंच राहिलं. आज ना तुझी ती गुड फॉर नथिंग बायको भेटली होती मला. काय? हो, आणि मग विचारत होती की तू पूजा करतेस का करतेस, कोणासाठी करतेस. मग काय झालं? तू काय म्हणालीस? मी सांगितलं मी श्रेयससाठी पूजा करते. पण तू कशाला रिस्क घेतलीस बच्चा? बरं ते सोड ना सगळं. ऐक ना, तू आज रात्री मला भेटतोयस, ओके? कशाला? मी फास्ट केलाय ना, मग तू फास्ट ब्रेक करायला तू पाहिजेस ना. अगं असं काही नसतं. ए तू हॅलो हॅलो, हो इतके घाबरताय का? आनंद, हा मी येतोय हा उद्यापासून वगैरे. मी बोलतो नंतर निवांत. ओके, हा बाय. अरे यार, काय भावच नाहीये मला. काय झालं? हा, राधिका तू पाया वगैरे काय पडते? नाही तसं नाही, म्हणजे मी तुला किती वेळा सांगितलं हे असं पाया वगैरे नको पडत जाऊस. मला नाही आवडत. मी काय देव वगैरे आहे का? हो हो, इतके चिडताय का? मग चिडू नाही तर काय करू? किती वेळा तुला सांगितलंय हे असं नको करत जाऊस. ते उपास तापास पाया पडणं कशाला करतेस उगीच? हा, मला ना अपराधी वाटतं ग. असं काऊन बोलताय? आपलं ठरलंय ना या विषयावरती नाही बोलायचं. मग नाही राधिका, तरी सुद्धा. आणि हा, आता मी ठरवलंय या वर्षीपासून मी सुद्धा उपवास करणार. काय? नाही, मी उपवास करणार. पण तुमचा तर विश्वास नाही ना याच्यावरती. विश्वास नाहीच आहे माझा, पण तू करतेस ना. हा, तू करतेस ना माझ्यासाठी, म्हणून मी उपवास करणार. माझं ठरलंय. मी केलेल्या चुकांचं परिमार्जन म्हणून पण मी उपवास करणार. ठरलं. अहो नाही ठरलं. नाही, तसं काही करणार नाही आहात तुम्ही. हा हा, आणि तसंही उपरपेंडी खाल्लीच तुम्ही, त्यामुळे आता उपास होऊच शकत नाही. नाहीच खाल्लीये मी. अहो असं काऊन करता तुम्ही? तुम्हाला अजून औषधं घ्यायची आहेत. तुम्ही आधी उपरपेंडी खाऊन घ्या बरं. असं करू नका. ते काय उपास गिपास असेल ना ते पुढच्या वर्षी ठेवा. तो आता नाही. हे बघ राधिका, तू माझ्यासाठी सगळं करतेस की नाही, मला बरं वाटावं, माझ्यासाठी म्हणून प्रार्थना करतेस देवाकडे, म्हणून उपास तापास करतेस. तर आता मी ठरवलंय मी सुद्धा उपवास करणार. बास, आता मी ऐकणार नाही तुझं. उपवास करणार म्हणजे करणार. हट्टीपणा करू नका बरं. माझी शपथ आहे तुम्हाला, तुम्ही असं काही करणार नाही आहात. अगं पण नाही म्हणजे नाही. हे असं आहे तुझं. असं इमोशनली ब्लॅकमेल करतेस ना मला. हा, म्हणून मला काही करता येत नाही तुझ्यासाठी. बरं, फक्त तू म्हणतेस म्हणून ना. पण पुढच्या वर्षीपासून मी नक्की करणार उपास. बस ठरलं. नाही बस, पुढच्या वर्षीपासून नक्की. हा, ते पुढचं पुढे बघूया. आधी उपरपेंडी खा मस्त. मी गरम करून देते तुम्हाला आणि चहा पण देते. बरं आलेच.